हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर आज तुम्ही थंबनेलवर बघितलंच असेल की आम्ही चाललो आहे पिकनिकला। आपल्या मुली आल्या आहेत, माही, सई बेटा। तर आम्ही सगळे आता रिव्हरवर चाललो आहे। बदलापूरला बारवे डॅम आहे, तिकडे डॅमवर आम्ही रिव्हरवर चाललो आहे। आता तिकडे जाणार तर नुसतं पिकनिक म्हणजे काय, मग आता तिकडे आम्ही छान छान असं बनवून पण खाणार आहे। तर तिकडेच आपली चूल वगैरे मांडायची आणि बनवून खायचं। तर आता बघूया, तुम्हाला मी दाखवेल व्हिडिओमध्ये, सगळं काही पुढे समजेल तुम्हाला। तर माही आहे, सई आहे, नंतर माझी सिस्टर आहे शुभांगी, जिजाजी आहे, नंतर आमचे कारभारी आहेत आणि गौरव आहे। तर आम्ही सगळेजण हे चाललोय आता। तर चला आता आमच्यासोबत तुम्ही पण। जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट करत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। आता घरूनच काही गोष्टी मॅगिनेट करून घेऊन चाललो आहे। तर बघा, पनीर इकडे झालेलं आहे, नंतर अंडे पण बॉईल करून घेऊन जाते, चिकन मॅगिनेट केलं आहे, हे काही आपलं सामान आपण सगळं पॅक केलं आहे, डिश वगैरे, पाणी बॉटल। हे बघा, आता आमच्या बॅग पॅक झाल्या आहे, डिक्कीमध्ये ठेवल्या आहेत आम्ही बॅग। सई कुठे चालली? फिरायला। तर आता गाडीमध्ये बसून आम्ही जाणार। आता आम्ही इथं वडापाव खाण्यासाठी थांबलोय। हा फेमस वडापाव आहे उल्हासनगरचा। आता सगळेजण इथं नाश्ता करतोय, कारण आम्हाला जात जात पण उशीर होईल, त्यामुळे मग आम्ही थोडं पहिले खाऊन घेतो। कसा आहे वडापाव? मस्त। आता आम्ही पोहोचलो इकडे। तर मस्त इकडे ही रिव्हर आहे, इकडे असं मस्त झोपायला किंवा बसण्यासाठी इकडे टाकून घेतलंय। मुलं बसले आहेत, आई पण बसले आहे। तर आमचे कारभारी काड्या जमा करतायत, कारण इकडे आता चूल आम्ही मांडली आहे आणि इथं आजूबाजूला जे काही लाकडं असतील, काड्या असतील, ते आता जमा करतोय। त्याच्यानंतर फिश आहे, आता हिला मॅगिनेट करू आहे सामान, तर करूया। तर आता इथं आम्ही सुरमई ही फिश आणली होती आणि तिला मी आता मॅगिनेट करून घेते। लिंबू पिळला आहे, मसाले, चटणी, हळद, आगरी मसाला, त्यानंतर मीठ हे टाकून त्याला छान असं अर्धा तास मॅगिनेट करून ठेवायचं आहे। तर हे सगळं करते मस्त इकडे। सई बेटा बघते काय बनवते मावशी असं। ये सब मैन वर्सेस वाइल्ड देखने का ये है। आप ये लकड़ी यूज करके आप एक टूल यूज कर सकते हो, जिससे ऐसी घास आप काट सकते हो। ये देखिए कितने इजीली घास कट जाती है। हम ये सब डिस्कवरी चैनल देख के सीखे हैं। ये बेयर ग्रिल का कमाल है। और ऐसी आपको हरी घास नहीं लेनी है। मस्त आता इकडे मच्छीला मॅगिनेट करून घेतोय आणि हिला आता अर्धा तास मॅगिनेट करून ठेवणार। तोपर्यंत आपण इकडे चूल मांडू आणि चूल मांडल्यानंतर मग मस्त हिला तांदळाच्या पिठामध्ये रवा फ्राय वगैरे असं करून मग हे खाणार। फिशचा डोळा बघा किती छान दिसतोय, दोघो डोळे। तर इकडे कोल्ड ड्रिंक आहे, आम्ही कोल्ड ड्रिंक पितोय। हे बघा आमचे साहेब डायरेक्ट येऊ द्या। मागू कुत्रे येऊ द्या करते। हे बघा, आम्हाला इकडे एरोप्लेन पण दिसलंय, बघितलं? मग टाटा खिडकीतनं पाहता येते आम्हाला इकडे काय चाललंय इकडे। टाटा करा, टाटा। चला आता आपण चूल पेटवली आहे मस्त पैकी। आता याच्यावर आपण आता तवा ठेवणार आहे मस्त। पहिले आपण बनवणार आहे चिकन 65।
चला आता इकडे शुभांगी चूलला लावते आणि या सगळ्या धुरामुळे आमच्या डोळ्यांमध्ये खूप पाणी येतंय. हे गॉगल देऊ, गॉगल लावून करायचं. हे घे शुभांगी गॉगल देऊ. कारण आम्ही कधी आता असं चुलीवर लहान होतो तेव्हा आमचे आई वडील बनवायचे, आम्ही कधी बनवलं नाही असं, त्यामुळे आमच्या डोळ्यामध्ये पाणी येतंय. ती चूल पेटते विसते पेटते विसते. ज्यावेळेस लहान होती त्यावेळेस ती तिच्या आजीसोबत म्हणजे कॉलेज पर्यंत असताना 20 वर्षाच्या असतापर्यंत तिने चुलीवरती स्वयंपाक बनवलेला आहे. तरी त्याला चुलीवरच्या स्वयंपाकाची एकदम अप्रतिम आवड आहे तिला. इकडे आता हे मुलं एन्जॉय करताय, पण आमच्या गौरवच आहे ना डोकं दुखत होतं तर तो झोपलाय तिकडे, मस्त आराम करतोय, एन्जॉय करतोय. आमच्या कारभारी काड्या जमा करायचं काम करतायत, जरा मदत करताय इकडे आम्हाला. आता फिशला आपण मॅगिनेट करून घेतोय तांदळाचं पीठ आणि नाही करत रव्यामध्ये छोटं करता. हे बघा अशा पद्धतीने असं नाही टाकायचं, त्याला टाकायचं असतं त्याला. हे आता या चुलीमुळे डोळ्यामध्ये खूप पाणी येतंय. हे बघा फुकणी नाही आमच्याकडे, आम्ही तोंडानेच फुकतोय. तिच्या पण डोळ्यात पाणी येतंय. आता याच्यावर इलाज काय करायचा त्यासाठी आम्ही हा आता गॉगल लावणार आहे आणि याच्याने बघू आता काय आम्हाला फायदा होतो. हे बघा आता हिने पण आम्ही दोघांनी गॉगल लावला आहे. गॉगल लावून 5 मिनिटं झाली आहे पण जराही काही फरक नाही आहे. काढ ग ए शुभांगी, हा काढ बरं. हे बघा डोळ्यात ना असं पाण्याच्या धारा येत आहे, काही उपयोग नाही तो गॉगल लावून. अरे कुठं आहे आता या धुरामुळे ते चिकन शिजेल का नाही शिजेल हे माहिती नाही, पण आमचे डोळे चांगले होतील आणि त्या चुल्याच्या आगीमुळे आमचा जो कलर आहे तो काळा पडणार आहे. घरी गेल्यावर समजेल, लगेच तर नाही पडत. तर आता चिकन हे शिजून झालं आहे. आता फिशचा नंबर आहे, सुरमई आपण आणली आहे ती आता बनवूया. ते आता फिश इकडे फ्राय होत आहेत आणि हे थोडं आम्ही व्हेजचं मस्त काय बोलतात ग ह्याला, ग्रिल त्याला करणार आहे. व्हेज टिक्का, पोटॅटो आणले स्लाइस करून, नंतर शिमला मिरची आहे, कांदा आहे आणि ब्रोकोली आहे. तर हे सगळं आपण याला ग्रिल करूयात. आता मस्त ग्रिल होतं इकडे डायरेक्ट. म्हणजे आता आपण गॅसच्या याच्यावर जो करतो तर ते गॅसची जी फ्लेम असते त्याच्याने हानिकारक येते आपल्या शरीराला, कॅन्सरही होऊ शकतं अशा फ्लेमवर जर आपण भाजलं तर. आता मस्त आता हे लाकडं आहेत, झाडाची लाकडं आहेत, तर याच्याने काही आपल्याला त्रास नाही होणार. चला आता जिजाजी मदत करताय चूल पेटवायला. हे आपलं फिश पण फ्राय झालं आहे मस्तपैकी, बाकीचे बनत आहे. चला मुलांना भूक लागली आहे. आता इकडे काकडी कापली आहे, चिकन आपलं झालं आहे, तांदळाच्या भाकरी आणल्या आहेत, त्यानंतर पुरणपोळी आहे, त्यानंतर अंडे पण आहेत आपल्याकडे उकडलेले. हे घ्या मस्त. इथं एग बॉईल केलेले आहेत आणि त्यांना मस्त कट करून मग त्याचा चाट मसाला बनवतोय. चाट बनवतोय. चला आता हे मस्त ग्रिल पण झालंय आपलं. तर चला हे घ्या मुलांनो, झालं आपलं ग्रिल. हॅलो निकालो ऐसे जललेलं. मस्त अशी मज्जा येते इकडे. बाहेर कधी कधी फॅमिली आपण यायचं असं आणि असं आलं की मस्त मजा येते खायला. आता थोडा त्रास होतोय
पण ठीक आहे, पण खाण्यासाठी खूप छान वाटतं असं. इकडे मस्त बनतं आहे आपलं फिश. अजून आपण आता यांना विचारूयात कशी टेस्ट आहे, कसं लागतंय. मस्त आहे ना. आता कसं आहे कारभारी, कसं आहे? एकदम छान झालेलं आहे. मस्त. कारभारींकडे पनीर आणि आपलं ग्रिल केलेलं मस्त आहे ना, गॅसवर केल्यापेक्षा चुलीवर केलेलं एकदम छान सुंदर झालं. कसं चांगलं आहे माई बेटा? छान. अच्छा साहेब कसं आहे? खाऊ द्या. खाऊ द्या. खाल्लं ना? मस्त दिसते. या, खा. आता सांगा कसं आहे. मस्त आहे, छान. साहेबांना मिरची हवी आहे. मिरची घरी सांगितलं असतं मग. ती काय शिमला मिरची आहे. हे आलू टिक्की सोडून सगळं चांगलं आहे. इथे तोंड कर ना थोडं. इकडे मस्त स्मोकी आलू आहे. मस्त टेस्ट लागते. सगळं बघते. शिमला मिरची जोडे थोडी. हे घे ना बेटा, हे का ना असं बॉईल एग. आग बंद करो. फिश आहे ना थंडी. मस्त. डायरेक्ट खाऊ शकतो. वाव, सुरमई आखियो वाली. हॉटेल मधल्यापेक्षा पण मस्त एकदम टेस्ट लागते, भारी एकदम. मौसी की रेसिपी पसंद आई, पहली बार बीच पर खा रहे हैं. बीच पर नदी है, नदी नदी भी है यहाँ पर. अरे मराठी चैनल है ना. चूल्हे पे खाना खा रहे हैं, चूल्हा बोलते हैं उसको. और ये जो लड़की है वो कुड़ुम कुड़ुम खाना बनाती है. और ये जो अंकल है वो सिर्फ नाचते हैं. ये जो गौड़ा दादा है वो सिर्फ सोता है. और आई बस टीवी देखती है. तुम्हारे पापा पापा नाचते हैं. और अंकल भी नाचते हैं. तुम्हारी और मम्मी दीदी डांस करती है. मंगड़ा मचाती है घर में. और मम्मी मम्मी चंपक बनाती है. मम्मी के बारे में तो अच्छा ही बोलना पड़ेगा, नहीं तो फिर घर जाके है पिटाई. और सही क्या करती है? मैं आराम करती हूँ. नहीं सही वातरटपना करती है. कुछ भी खुद के बारे झूठ बोल रही है. खुद के बारे में अच्छा बात करने का. आता आमचं जेवण करून झालंय, मस्त खाऊन पिऊन झालंय. तर आता आम्ही चाललो आहे आंघोळीला. नदी आहे तिथं, नदीमध्ये आता आंघोळ करू. इकडे बघा नदी. हे बघा बाजूलाच नदी आहे, काही जास्त लांब नाही जायचंय. आता इकडून नदीत आम्ही चालत चालत चाललोय. त्या तिकडे गौरव जातोय पुढे, गौरव आम्हाला दाखवतोय. काही जास्त खोल नाहीये. हो बघतोय. हा हे बघा दोघी भाऊ बहिणी येत आहेत. भाऊ बहिणीला घेऊन येतोय हात पकडून. आई मस्त मज्जा पाण्यामध्ये. हा इकडे पूल आहे वरती. इकडे काही जास्त डीप नाही आहे, थोडंसंच आहे. आणि इथं बसायला आहे, त्याच्यामुळे मग इकडे आम्ही आलेलो आहे. माहीला मार बसलाय. आता आमचे कारभारी येत आहे तिकडे आणि आमचे जिजाजी पाण्याला घाबरता का काय, ते उन्हाला घाबरत आहे आणि ते तिकडे बसले दगडांवर. त्यांचे बुट ओले होतील म्हणून ते येत नाही आहे. ते साईडने जाऊन ते तिकडे गेले. हे बघा फिश दिसले थोडे थोडेसे. गौरव इकडे.
बघा आमचे जिजू कुठे गेलेले आहे खाली. हे असे ॲडव्हेंचर करू नये. पाय बी घसरला तर माणूस खाली पडू शकतो है ना. नदी से हम लोग ऊपर आ रहे हैं. कैसा था आपका एक्सपीरियंस? बहुत बहुत जोरदार बहाव था नदी का. मैं मरते मरते बचा हूँ. आप कृपया ऐसी कोशिश मत कीजिए. हाँ हा आहे बारवे डॅमचा व्ह्यू वरच्या साईडने. तर या डॅमचं जे पाणी आहे ते आमच्या कल्याण डोंबिवलीला पिण्यासाठी हेच पाणी इकडचं येतं. खूप मोठा आहे हा. आणि तो डॅम डायरेक्ट पर्वत. मस्त आता इथे आम्ही जंगलात उतरलो. फोटोशूट मस्त फोटो बिटो काढले आणि आता आम्ही चाललोय परत आता मुरुबाडच्या रस्त्याने. मस्त मजा आली. आता बसतोय परत. आता फोटो बिटो काढून झाले आमचे आणि मग आता आम्ही चाललोय. आता इकडे चहा प्यायला थांबलोय आम्ही. चहा आणि बिस्किट. आत्ता त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यांना आम्ही बघायला आलोय. त्यांना आम्ही देतोय बिस्किटचा पुडा आमच्याकडून तुम्हाला. चला हा बिस्किटचा पुडा. याच्यासोबत आता चहा मागवली आहे. तर चहा आणि बिस्किटचा पुडा खा आणि तंदुरुस्त राहा. आधी बिस्किटचं पुढे पहिलं आता फळं आणि नारळ. नारळ पाणी नाही तर फळं नाही तर कपडे. काय पाहिजे? कपडे पाहिजे तुम्हाला? कपडे. हायकिंगची पॅन्ट पाहिजे मला. अच्छा. आजचे आजारी लोक तर तोंडाने सांगताय आम्हाला काय पाहिजे. येताना हे घेऊन या. चला चहा आलाय मस्त कटिंग चहा. चला आज आम्हाला शोध लागला याचा की इकडे लिहिलेलं आहे की गव्हाचे बिस्किट. पण याचे जर तुम्ही याच्यात वाचलं न्यूट्रिशन व्हॅल्यूमध्ये तर याच्यात गहू कुठे लिहिलेलं नाही आहे. तर हे सगळे मैद्याचे बिस्किट असतात असा शोध शुभांगीने लावला आहे. तुम्ही अर्ध क्रेडिट इकडे पण द्यायला पाहिजे ना. इन्ग्रेडियंट वाचायला तिला शिकवलं ना. कधी पण इन्ग्रेडियंट कंटेंट काय लिहिलंय ते वाच. नाही दिलेलं आहे तिच्या गव्हाचे असं त्यात म्हटलेलं मैदाचीच सगळ्यात जास्त आहे. गहूचं नावच नाही. चला अशा पद्धतीने आजची जी ट्रिप आहे ती एकदम मस्त झालेली आहे. खूप मजा आली सगळ्यांना. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो इथंच आता संपवतोय कारण इथून आता आम्ही घरी जाणार आहे डायरेक्ट. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय. ते डायरेक्ट बापरे दादा बघा मग तुम्ही असं सुरू करा काय वॉकिंग.
चाललं ते शिडीला ये चाहिए ओल्लो कधी ताजुद्दीन बाबाला जाऊन आलोय